हाय, मी रुपाली. आज आपण गळापट्टी कशी बनवायची किंवा कशी अटॅच करायची हे बघणार आहोत. गळापट्टी ही अस्तरच्या पट्टीपासून बनवली जाते, अस्तरच्या फॅब्रिकपासून. जेव्हा आपल्याला ब्लाऊजचं फॅब्रिक कमी पडतं पायपिंग बनवण्यासाठी, तेव्हा आपण सेकंड ऑप्शन म्हणून गळापट्टी यूज करतो. सेम पायपिंगच्या जशा पट्ट्या आपण कट करतो क्रॉसमध्ये, तशाच कट करून घ्यायच्या सेम इंचाच्या आणि अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा मध्यामध्ये फोल्ड करायच्या. तुम्ही नखाने आपल्या असं त्याला शेप देऊ शकता. म्हणजे बरोबर मध्यामध्ये दुमडून घ्यायच्यात. अर्धी पट्टी करून घ्यायची आणि जो जॉईंट आहे ना तो मधून ओपन करून घ्यायचा आणि मग फोल्ड करून त्याच्यावरसुद्धा प्रेस करून घ्या किंवा आपल्या नखाने असं प्रेस करून घ्या. सो आता सेम जशी पायपिंगची पट्टी लावतो तशी, पण ही दुमडून लावायची बरं का. सो अर्धा इंच मार्जिन बाहेर काढून जसं व्हिडिओ दाखवला आहे सेम तशा स्टेप्स फॉलो करा. ब्लॉक करून घ्या आणि आपण पायपिंगची जी पट्टी असते ना ती खेचत नाही किंवा लूज सोडत नाही, पण आपण जेव्हा गळापट्टी लावतो ना ती आपल्याला लूज सोडायची असते. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता एकदम अशी लूज सोडलेली आहे आणि जिथं गोलाकार भाग येतो ना तिथे पण लूज सोडायची आणि असा मध्यातून जॉईंट दुमडून घ्यायचा. जिथं गोलाकार भाग आहे ना तिथे लूज सोडल्यानंतर तिथे एक छोटीशी प्लीट येते. तुम्ही हाताने सुद्धा प्लीट्स घेऊ शकता किंवा जी नॅचरली येते ती सुद्धा चालेल, पण गोलाकार आहे ना तिथे एकदम लूज सोडायची, जेणेकरून ती पट्टी आहे ना पलटली जाते व्यवस्थित, कारण ही पट्टी पलटावी लागते. पायपिंग कशी आपण दुमडतो आणि ही पलटावी लागते, असा हा फरक आहे. सो बघू शकता जिथे शोल्डर आहे तिथं स्ट्रेट बसली आहे आणि जिथं गोलाकार भाग आहे तिथं उभी राहिलेली आहे. सो ह्याच्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. जसं काय मार्जिन आहे ना त्याला असं आपण फोल्ड करायचं आणि त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई व्यवस्थित द्यायची. दाब शिलाई दिल्यानंतर तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा पुन्हा एक सेम तशी शिलाई देऊन तुम्ही पूर्णपणे गळापट्टी व्यवस्थित अटॅच करू शकता, कारण गळापट्टीने सुद्धा खूप छान फिनिशिंग येतं. तुम्ही पाहू शकता किती छान गळापट्टी अटॅच झालेली आहे. सेम जसं पायपिंगची पट्टी आहे तसं, पण थोड्याशा टेक्निक्स वेगळ्या आहेत दोन्ही लावण्याच्या. सो असा सेम बघा, मार्जिन आतमध्ये दुमडून घ्यायचं आणि आता मी ही 5 नंबरची टिप देत आहे. ही उसवून मी याला हात शिलाई लावून देऊन घेणार आहे. सो सेम व्हिडिओ दाखवलं आहे तसे स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या पण ब्लाऊज असं छान असं फिनिशिंगने गळापट्टी लावून घेऊ शकता. गळापट्टी बोला, उरेप पट्टी बोला, जे तुम्हाला जमेल तर, आणि एकदम छान फिनिशिंग आलेलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर अजून चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब पण करा. इथे हातशिलाई देऊन घेत आहे. सो तुम्ही फिनिशिंग पाहू शकता किती छान आलेलं आहे. सो मी फोटो दिलेले आहेत. सो भेटूया अशा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. चलो बाय.